राहुल गांधी राजकीय पोळी भाजतायत असं विखे पाटील यांनी म्हटलं। पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर मंत्री विखे पाटील यांनी टीका केली। तरुणांमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका सुद्धा विखे पाटील यांनी केली। विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्यांच्या काय मागण्या होत्या, त्या संदर्भात सरकारने दखल घेतली, मान्य सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतलेली आहे ना, तर त्याचं भांडवल करायचं। कारण ज्यांनी स्वतःच्या पक्षाचे आणि स्वतःच्या बद्दलचे त्यांनी त्यांच्याबद्दलची असणारी जनतेमध्ये असणारी प्रतिमा आहे, छात्रों की गुंज आहे, ती काय आजच गुंज आहे का? आजच ती वाजू राहिली काय? मागच्या सरकार आल्यापासून मागच्या पंचवार्षिकला, त्या पाठीमागच्या पंचवार्षिकला, आता निवडून आल्यानंतर आतापर्यंत काय झोपले ते लोक? आता कुठेतरी सरणावरचं पोळी भाजण्याचा प्रकार आहे। हॉटेलमधील स्वच्छतेबाबत तडजोड नाही, झुरळ सापडले तरी परवाना रद्द करण्याची कारवाई होणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा इशारा दिला। हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळू नये, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आवाहन केलं। एखाद्या हॉटेलमध्ये एखादा झुरळ जरी सापडला तरी सुद्धा त्याचं लायसन्स देखील रद्द होत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही कारवाई चालू आहे, नक्कीच आज तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही पूर्णपणे फ्रीडम दिलेला आहे की तुम्ही जितके जास्त कारवाई करते तितके कारवाई करा, याच्यामध्ये आम्ही अजिबात आडवे येणार नाही। ही काळाची गरज आहे। सर्वसामान्य नागरिकांना तिथे जेवण मिळत असताना ते उपयुक्त जेवण असं मिळालं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलेही अडल्ट्रेशन नसावं, म्हणजे कुठली भेसळ नसावी। आज दुधावरची भेसळ असू द्या किंवा मिठाईची भेसळ असू द्या, किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवायला बसलो की आपण हाताने जेवतो, हाताने जेवल्यानंतर 2 दिवस तरी ते हात लाल असतात, असे काही हॉटेलमध्ये आपल्याला जेवण खायला मिळतं। नवी मुंबईमध्ये नशामुक्त अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट कार्यक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ पार पडला। यावेळी युवा शक्तीला व्यसनाधीन करण्याचा काहींचा प्रयत्न असून भारताची घोडदौड रोखण्यासाठी काही लोकांचं षड्यंत्र असल्याचाही आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला। युवा जर पथभ्रष्ट झाला, याची दिशा जर बदलली, तर हा युवा समाजाला उद्ध्वस्त करतो। पण जो युवा योग्य दिशेने जातो, तो युवा मात्र समाजाकरता ऑक्सिजनचं काम करतो, समाजाला जगवण्याचं काम करतो। समाजाला जगवणारे युवा आपल्याला हवे आहेत, समाजाला जगवणारी व्यवस्था आपल्याला हवी आहे। आपल्या देशामध्ये ही जी संधी आपल्याला आली आहे, त्या संधीचा फायदा घेऊन येणाऱ्या पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता आपली लढाई सुरू आहे। आणि म्हणून तुमची मदत महत्वाची आहे। तुम्हाला यामध्ये सैनिक म्हणून उतरायचं आहे आणि तुमची मदत मिळाली, मला विश्वास आहे पुढचे काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच या लढाईमध्ये होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।